ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरी श्रावणातली पूजा असते सायलीने आणि पूर्णाजीनी ती ठरवलेली असते. त्याचवेळी आता घरातील सगळेजण दुसऱ्या दिवशी अगदी छान तयार होतात. सायलीची आता पूजा मांडण्याची लगबग सुरू असते. तिला विमल कामात मदत करत असते. पूर्ण आजी त्या दोघींकडे पाहत असतात. तेव्हा विमल आता सायलीला काय काय सामान हो ते सगळं तिच्या हाताखाली देत असते. तेव्हा पूर्णा आजी विचारतात, काय विमल झाली ना सगळी तयारी, पूजेचा प्रसाद वगैरे? मग आता हो सकाळीच सायली ताईने बनवून ठेवलाय, विमल सांगते. मग त्यावेळी कल्पना विचारते, अगं फळ कुठे आहेत? पण विमल मग सायली म्हणते की आई अहो यांना फळ आणायला पाठवले गेलेत, ते येतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की आलो आलो असं म्हणून तो फळांची पिशवीच आता सायलीकडे देतो आणि म्हणतो अजून काही हो असेल तर सांगा, मी पटकन घेऊन येतो. मग सायली म्हणते हो हो सांगेल काही लागल्यावर. त्याचवेळी आता अस्मिता तेथे येते. ती सुद्धा पूजेसाठी तयार झालेली असते. ती म्हणते अरे मी देऊ का लिस्ट लिहून? मला ना डार्क चॉकलेट त्याचबरोबर भाकरवडी हे सगळं खावंसं वाटतंय आणि तुम्हाला आणून द्यायचं. हा तेव्हा अर्जुन म्हणतो थांब जरा अस्मिताई, अगं मी कशाबद्दल विचारतोय? मी पूजेबद्दल विचारतोय आणि त्या सामानाबद्दल त्यांना सांगतोय. मग अस्मिता म्हणते की मला हव्य म्हणजे हव्य, आत्ताच्या आता मला खावंसं वाटलंय असं ती हट्टच करते. आता अर्जुन म्हणतो थांब थोडा वेळ नंतर आणून देतो. तर आता त्या दोघांचं आपलं गोड गोड भांडण सुरू असतं. त्याचवेळी कल्पना म्हणते थांबा रे तुम्ही दोघे भांडू नका असे. अस्मिता ये बर इथे बस अगोदर असं म्हणून कल्पना तिला तिथे बसायला सांगते. तेवढ्यातच आता प्रताप म्हणतो चला गुरुजी आले आहेत तर थोड्या वेळात पूजा सुरू करूयात आपण. तेव्हा पूर्णा आजींना रविराज व प्रतिमाची आठवण होते. त्या विचारतात अरे प्रताप, रविराज आणि प्रतिमा नाही येणार का रे? तेव्हा आता लगेचच अर्जुन सांगतो अश्विनने फोन केला होता रविराज काकांना, परंतु झालं काय ना सिनियर आज प्रतिमा त्याला सायकटिस्टची ट्रीटमेंट आहे ना तिकडे घेऊन जाणार आहे, सो त्यांना आज जमणार नाही आईला. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात बरं ठीक आहे, पण कल्पना प्रतिमासाठी तेवढा प्रसाद पाठवून दे. हा तेव्हा कल्पना म्हणते हो पूर्णा आई चालेल. आता गुरुजी तिथे येतात तर सर्वजण गुरुजींना नमस्कार करतात. गुरुजी विचारतात की काय मला जास्त वेळ तर नाही झाला ना, उशीर नाही झाला ना यायला? सर्वजण म्हणतात नाही नाही, आमची सुद्धा तयारीच चालू होती. तेव्हा गुरुजी आता तिथे जागेवर बसतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. पण अश्विनच्या चेहऱ्यावर प्रिया तेथे नसल्यामुळे 12 वाजलेले असतात. तर आता तो लगेचच तिथून निघून जातो. त्यामुळे आता सगळेजण त्याला अडवत असतात, म्हणत असतात की अश्विन थांब रे. पण अश्विन काही केला थांबतही तो रागाच्या भरातच तेथून जातो. तर सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर आता दुसरीकडे प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी या दोघीही लॉकअपमध्ये असतात. तर साक्षी उठते. प्रिया तेथे त्या कॉटवर झोपलेली असते, अगदी आईटीतच. त्यामुळे साक्षी उठून तिला म्हणते चल उठ चल, मला तिथे झोपायचं, तू थोडा वेळ आता खाली झोप. मग आता प्रिया म्हणते असं म्हणून ती जरा इकडे तिकडे बघण्याची ॲक्शन करते आणि म्हणते इथे काय मपत शिखरे असं, तुझ्या बापाचं नाव लिहिलेलं नाहीये, त्यामुळे गुपचूप ना तू तिथे अंथरुणावर खाली झोप. तेव्हा साक्षी म्हणते काय जास्त माज आला की काय तुला? अगं थोडे दिवस मी आणि तू या सेल मध्ये काय राहतोय तर तुला मी तुझ्या बरोबरीची वाटायला लागले का? तेव्हा प्रिया आता ॲक्टिंग करते आणि म्हणते नाही बाबा असं म्हणून ती अशी माफी मागण्याच नाटक करत म्हणते नाही, तुझ्या बरोबरीची कशी मी असते? अगं तुझी आणि माझी बरोबरी कधी होऊच शकत नाही साक्षी, आणि म्हणून तर मी इथे आहे वर कॉटवर आणि तू तिथे जमिनीवर. तेव्हा चौताळलेली साक्षी आता म्हणते अजिबात बरोबरी करू नकोस हा तू प्रिया, कारण मी तुझ्या इतक्या खालच्या लेवलला येऊन वागू शकत नाही, याचा तू गैरफायदा घेऊ नकोस. आता उठ बस आणि जा तिथे. तेव्हा उद्धट प्रिया आता म्हणते की नाही उठणार, जा काय करायचं ते कर. मग आता लगेचच प्रिया ऐकत नाही
म्हणून साक्षीचा राग सुद्धा अनावर होतो. ती आता प्रियाचा हात पकडूनच लगेच तिला खाली बसवण्याच्या प्रयत्नात असते, पण प्रिया जागची हालत नाही. ती आता मोठ्या मोठ्याने साक्षीचे डायलॉग मारू लागते आणि म्हणते, अण्णा अण्णा प्लीज मला वाचवा, कारण पहा ना ही प्रिया मला भारी पडायला लागली. असं साक्षीला उगीचच ती डिवचू लागते. तेव्हा साक्षी सुद्धा रागातच म्हणते, शहाणपणा करू नकोस जास्त, चल उठ पटकन. तरीही प्रिया ऐकण्याच नावच घेत नाही आणि उठण्यात सुद्धा आता दोघींमध्ये तिथे जबरदस्त अशी भांडण होतात. दोघीही एकमेकींना अशा खेचू लागतात. त्यानंतर प्रियाच खरंच आता साक्षीवर भारी पडते आणि तिचा असा हात काही कळू न देण्याच्या आतच तिचा हात पिरगाळून तिला अशी खाली ढकलून देते आणि रागातच साक्षीकडे पाहते. इकडे पूर्णा आजी या उदास होतात, कारण अश्विनमुळे त्या सर्वांनाच म्हणतात, या अश्विनला काय करावं कळत नाही, कसं समजावून सांगावं, कारण त्याला अजूनही वाटतंय की प्रिया आहे ना ती अजूनही खरीच आहे, तिचा काही दोषच नाही या प्रकरणात आणि आपण चुकीचं वागतोय तिच्याबरोबर. तेव्हा अर्जुन म्हणतो की इट्स ओके पूर्ण आजी, कारण सध्या तो खूपच रागात आहे. त्याचा एकदा का राग शांत झाला ना मी बोलतो त्याच्याशी, मग त्याला कळेल. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, ठीक आहे. मग आता गुरुजी विचारतात, चला बरं पूजेला कोण बसणार आहे. तेव्हा प्रताप आता म्हणतो की कुणाची काही हरकत नसेल तर मला असं वाटतं सायली आणि अर्जुनने पूजेला ला बसावं, म्हणजे कसं आहे ना, घरातली जी निगेटिव्हिटी होती ना ती फक्त त्यांच्यामुळेच दूर झाली. त्यामुळे असं म्हणून तो कल्पना आणि पूर्णा आजीकडे पाहतो आणि आपला शांत राहतो, कारण या दोघींना सायलीच नाव घेतलेलं आवडत नाही हे त्याला माहीत असतं. त्यामुळेच आता तो एकदम शांत होतो आणि पूर्णा आजींनाच निर्णय विचारतो की पूर्णा आई अगं तुला चालेल का. तेव्हा पूर्णा आजी आता म्हणतात की हो बाळा चालेल, काही हरकत नाही. तेव्हा सायली आणि अर्जुन आता खुश होतात आणि एकमेकांकडे पाहतात, कारण त्यांना पूजेला बसण्यासाठीचा मान हा मिळालेला असतो. दुसरीकडे आता साक्षी ही प्रियावर खूपच चिडलेली असते. त्यामुळे आता साक्षी उठते आणि लगेचच प्रियाच्या 4-5 कानाखाली मारते आणि तिचा चांगलाच गाल लाल करते. प्रिया थोडीशी उदास होते आणि पुन्हा तिच्यावर चिडत हसते आणि मग रागाच्या भरात पुन्हा एकदा साक्षीला ती सुद्धा 2-3 कानाखाली मारते आणि तिला मारल्याचा बदला घेते आणि अगदी ऐटीतच पुन्हा त्या कॉटवर बसते. त्याचवेळी साक्षी रागात विचारते, काय ग तुझी हिंमत तरी कशी झाली ग माझ्यावर हात उचलण्याची, कारण तू विसरली आहेस का मी कोण आहे ते. अगं एका क्षणातच मी तुझी वाट लावू शकते हा प्रिया, कारण तुझी खरी ओळख जर मी जगासमोर आणली ना तर तू कुठेच तोंड नाही दाखवू शकणार. मिस तन्वी रविराज किल्लेदार. असं म्हणून साक्षी सुद्धा आता तिला चांगलीच धमकावते. मग त्यावेळी प्रिया आता जबरदस्त ऍक्टिंग करते आणि घाबरण्याच नाटक करत म्हणते, बापरे मी आता काय करू. पण तुला आठवतं का ग साक्षी, अगं मी एक व्हिडिओ बनवला होता, व्हिडिओमध्ये कशा प्रकारे तुम्ही सर्वांनी मिळून मला तन्वी बनवलं होतं हे सत्य आहे आणि तुझ्या बापाची सगळी जुनी पाप सुद्धा त्यामध्ये रेकॉर्ड केली आहेत. कसा किल्लेदारांचा ऍक्सिडेंट केला त्यांनी, त्याचबरोबर प्रतिमाचा चेहरा जाळला, मी आणू का हे सत्य जगासमोर. असं म्हणून ती साक्षीलाच आता कोंडीत पकडते. तेव्हा साक्षीच्या नजरेसमोरून आता त्या गोष्टी जातात आणि ती सुद्धा आता खूप घाबरते, कारण प्रियाने बरोबर तिला आता ब्लॅकमेल केलेलं असतं. मग आता साक्षी जरा घाबरते आणि तेथून उठते. तेव्हा चालेल का मी साक्षी महिप्त शिखरे, असं प्रिया तिला डिवचत विचारते. तर आता प्रियाने बरोबर साक्षीला आता अगदी ब्लॅकमेल करून तिला तिची जागा दाखवून दिलेली असते आणि मी काय काय करू शकते हे सुद्धा सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रिया तर आपल्या एक पाऊल पुढे आहे. ही गोष्ट जेव्हा साक्षीला समजते तेव्हा मात्र साक्षी गुपचूप तेथे खाली जमिनीवर ते अंथरून टाकलेलं असताना त्यावर शांतपणे बसते आणि सर्व गोष्टींचा विचार करते. त्याचबरोबर प्रिया मात्र ऐटीतच तिच्याकडे पाहत त्या कॉटवर पडते. मग दुसरीकडे महिप्त त्याच्या अड्ड्यावर असतो
त्याचवेळी आता त्याचे जे पंटर असतात ते सुद्धा तेथे असतात. त्यावेळी महिप्तने त्यांना एक प्लॅन सांगितलेला असतो की पुढे काय करायचं. तेव्हा तो सर्वांना अगोदर विचारून घेतो की घुसलं का रे तुमच्या टाळक्यात मी जे काही सांगितलं ते जमणार आहे का तुम्हाला. तेव्हा हो साहेब असं सर्वजण म्हणतात. जो पंटर असतो ना त्यातला तो महिप्तला खूप घाबरत असतोला माहीत असतं की हा वेळेवर काम व्यवस्थित करत नाही. त्याच्या पंटरच्या मानेवरच असा सुरा पकडतो आणि म्हणतो की मला माहिती रे तू दरवेळीसारखी माती खातोस, पण यावेळी जर माती ती खाल्ली तर एक काम करायचं आहे ना. त्याच ठिकाणी एक खड्डा खणायचा आणि त्यात स्वतःला पुरवून घ्यायचा आणि वरून माती सुद्धा टाकायची. यावेळी काम जमेल तुला 100%. तेव्हा तो म्हणतो हो साहेब जमेल नक्की, तुम्ही काळजी करू नका. मग पुढे महिप्त रागातच म्हणतो त्या अर्जुन सुभेदाराला पुरा चेल्याशिवाय अजिबात गप्प बसायचं नाही. तेव्हा तो म्हणतो हो साहेब चालेल चालेल. त्यानंतर महिप्त हा त्या दोन्हीही पंटरला विचारतो काय रे तुम्ही काय बघताय. आता सिनेमा चालू आहे का इथे. सिनेमा आता निघा की असं म्हणून तो त्यांना जायला सांगतो. त्यानंतर आता ते तिघेही जेव्हा तेथून जातात ना महिप्त ऐटीतच त्या खुर्चीत बसतो आणि म्हणतो की अर्जुन सुभेदार अरे तुला असं वाटत असेल की तूही केस जिंकला आहे, पण यापुढे मी तुझे असे हाल करणार की मेलो असतो तर बरं झालं असतो असं तू एका क्षणी म्हणशील. त्यानंतर काही वेळातच आता महिपच्छते तिने ही पंटर आपल्या चेहऱ्याला मास्क लावून अन्नपूर्णा निवासाजवळ येतात आणि अगोदर बाहेर कोणी आहे का याची चांगली व्यवस्थित खात्री करून घेतात. तर आतमध्ये आता श्रावणातली पूजा सुरू असते. अर्जुन सायली पूजेला बसलेले असतात. घरातील वातावरण पूजेमुळे अगदी प्रसन्न झालेलं असतं. तेव्हा आता महादेवाच्या पिंडीवर अर्जुन सायली दोघेही मिळून अभिषेक करत असतात. तर इकडे आता सगळ्यांचे लक्ष पूजेतच असतं. त्यानंतर बाहेर मात्र सगळ्यांचा डोळा चुकवून आता लगेचच महिप्तचे गुंड हे त्या गेटच्या आतमध्ये येतात आणि तेथे घुसल्यानंतर ते एका झाडाच्या पाठीमागे लपतात. आतमध्ये आता पूजा संपन्न झालेली असते आणि आरतीची वेळ सुरू होते. अर्जुन सायलीने आता आरती घेतलेली असते. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. तर महिप्तचे गुंड असतात ना ते अगदी तिथे दरवाजाजवळ जातात आणि त्या खिडकीतून डोकावून पाहत असतात. आतमध्ये आता आरती सुरू असते. कुणाचेही लक्ष बाहेर नसतं. सगळेजण आरतीमध्ये अगदी दंग झालेले असतात, मग्न झालेले असतात आणि अगदी पॉझिटिव्ह वातावरण सुद्धा तयार झालेलं असतं. बाहेरून आता सगळेजण आतमध्ये डोकावू लागतात की सुभेदारांचं नक्की चाललंय काय. तर आता काही वेळानंतर आरती सुद्धा संपन्न होते. तर बाहेर महिप्तचे जे गुंड असतात ना ते एक चिठ्ठी हातात घेतात आणि त्या चिठ्ठीमध्ये असा दगड टाकतात आणि त्या खिडकीवरच फेकतात. आता त्या खिडकीची काच फुटून तो दगड मात्र आतमध्ये येतो. तेव्हा घरातील सर्वजण आता खूप घाबरतात, कारण पूजा संपन्न झालेली असते आणि ती नेमकीच काच फुटलेली असते. तेव्हा प्रताप म्हणतो अरे बापरे काच कशी फुटली अचानक. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात अरे घराच्या सुख शांतीसाठी आपण ही पूजा ठेवली. आता सगळेजण खूप घाबरलेले असताना सायली म्हणते थांबा घाबरू नका मी बघून येते काय आहे नक्की. त्यानंतर सायली आता लगेचच अर्जुन जवळ ते घेऊन येते आणि म्हणते पहाना अहो यामध्ये ना दगड आहे असं वाटतंय आणि कुणीतरी असं मुद्दाम मारल्यासारखं दिसतंय. मग आता अर्जुन लगेचच तो चिठ्ठीतून दगड काढतो आणि म्हणतो की हे असं करण्याची हिंमत झालीच कुणाची, कारण त्यावर काहीतरी लिहिलेलं असतं. तेव्हा आता सगळेजण धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात की नक्की त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय. आता सर्वजण घाबरतील या विचाराने अर्जुन कुणाला काही सांगत नाही किंवा त्या चिठ्ठीवरचा मजकूर वाचून दाखवत नाही. पण सायली लगबगीने याच्या हातातून ती चिठ्ठी घेते आणि त्यावरच वाचते. त्यावर असं लिहिलेलं असतं की अर्जुन आता तुझी वेळ सुरू झाली आहे, तुझा जीव आम्ही घेणार आहे असं त्यावर लिहिलेलं असतं. त्यामुळे घरातील सर्वांना
खूप धक्का बसतो. तर अर्जुनला आता खूप राग येतो आणि त्याला समजतं हे नक्की कुणी केले. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता मी बाहेर जाऊन बघतो आणि जो कोणी असेल ना त्यांना अगोदर पोलिसांच्या ताब्यात देतो असं म्हणून तो निघालेला असताना सायली त्याला अडवते आणि त्याला म्हणते की प्लीज तुम्ही बाहेर जाऊ नका, कारण बाहेर किती माणसं असतील ना हे आपल्याला अजून माहीत नाहीये. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो, अगं मला काहीही होणार नाहीये, ओके. तेव्हा प्रताप सांगतो, अर्जुन एकट्याने बाहेर जायचं नाहीयेस. तेव्हा अर्जुन आता विश्वासाने सांगतो, डॅड मला नाही काही होणार, थांबा, मी आता पोलिसांना कॉलच करतो. तेव्हा अर्जुन लगेचच आता इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करतो आणि म्हणतो, हॅलो, मी अर्जुन सुभेदार बोलतोय, कारण आत्ताच माझ्या घरावर दगडफेक झाली आणि सोबत मला धमकीची चिठ्ठी सुद्धा आली आहे आणि मला असं वाटतं हे महिपचंच काम आहे असं म्हणून तो फोन ठेवतो. त्यानंतर आता तो घरातील सर्वांना म्हणतो, घाबरू नका. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन आमच्या ऐक रे बाळा, तू बाहेर जाऊ नकोस या क्षणी. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा घाबरू नकोस, इन्स्पेक्टर सावंत येतायत लगेच. तेव्हा आता अस्मिता काळजीने म्हणते, अर्जुन ती माणसं खूप भयंकर असतील, अरे नको जाऊ प्लीज, सगळेजण त्याची काळजी करत असतात. अर्जुन सर्वांना विश्वासाने सांगतो, माझी काळजी करू नका प्लीज, काही होणार नाही. तेव्हा सायली म्हणते, अहो ऐका ना, तुम्ही असे बाहेर जाऊ नका. तुम्ही जर असे एकटे बाहेर गेलात आणि त्यांनी तुम्हाला जर काही केलं तर मग. तेव्हा अर्जुन विचारतो, मग काय, म्हणून आयुष्यभर मी असा घरातच लपून बसू का? सायली म्हणते, हे पहा, माझं ऐकायचं, एकट्याने बाहेर जायचं नाही आणि जायचं असेल ना तर मी येणार तुमच्याबरोबर. तेव्हा सायलीला आता अर्जुन म्हणतो, काहीही काय बोलतीयस तू? मग प्रताप म्हणतो, काळजी करू नकोस सायली, मी जातो अर्जुन बरोबर. तेव्हा लगेचच आता पूर्णा आजी म्हणतात, हो हो प्रताप, तू जा बरं त्याच्याबरोबर. अर्जुन म्हणतो, नाही डॅड, कोणी येऊ नका, मला काही होणार नाही. आता लगेचच प्रताप म्हणतो, अर्जुन जायचं तर दोघांनी बाहेर जाऊ, नाही तर कुणीही जायचं नाही. मग आता अर्जुन बरोबर प्रताप सुद्धा बाहेर जातो. ते दोघेही आता इकडे तिकडे चेक करतात कोणी आहे की नाही. मग त्यानंतर प्रतापला तर खरंतर आता तिथे कोणी दिसत नाही. मग तो म्हणतो, अर्जुन अरे इथे तर कोणी दिसत नाही, कोणी लोक होते ते नुसते दगड मारून पळाले की काय इथून? तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपतने हे फक्त आपल्याला ना घाबरवण्यासाठी गेले, कारण साक्षी जेलमध्ये गेली आहे ना, त्याचा राग तो आपल्यावर काढ. तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंत देखील तेथे येतात. इकडे तिकडे ते पाहतात आणि अर्जुन, सर इथे नक्की काय घडलं मला सांगाल का डिटेलमध्ये, असं विचारतात. अर्जुन त्यांना सर्व डिटेल्स देऊ लागतो. जेव्हा आम्ही घरामध्ये पूजा करत होतो तेव्हाच एक दगड इथे खिडकीवर असा कोणीतरी मारला आणि यानंतर जे काही घडलं, कशा प्रकारे मला धमकीची चिठ्ठी आली, हे सगळं इन्स्पेक्टर सावंतांना तो सांगतो. मग इन्स्पेक्टर सावंतांना हे प्रकरण जरा मेजरच वाटतं, त्यामुळे ते अर्जुनला आणि त्याच्या कुटुंबियांना पूर्णपणे सिक्युरिटी देण्याचा आता ठरवतात. तेव्हा प्रताप म्हणतो, थँक्यू सो मच सर. मग आता सावंत हे पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात. तर अर्जुन आणि प्रताप दोघेही आतमध्ये येतात. अर्जुन घरातील सर्वांना सांगतो की रिलॅक्स व्हा, इन्स्पेक्टर सावंत आत्ताच येऊन गेलेत आणि त्यांनी त्यांचे कॉन्स्टेबल हे बाहेर बसवलेत. आता महिपची माणस आपल्याला काहीही करू शकत नाही. तेव्हा घरातील सर्वांच्या आता जीवातजीव येतो. त्यावेळी गुरुजी सुद्धा विश्वासाने सांगतात की काळजी करू नका, कारण यापुढे ना सगळं काही मंगलच होणार आहे. त्यानंतर आता पूर्णा आजी म्हणतात, कल्पना बाळा प्रसाद वाटून घेत चल. तेव्हा आता कल्पना म्हणते, विमलला वाटू द्यात ना. त्यावेळी विमल म्हणते, ठीक आहे मी वाटते, असं म्हणून ती सर्वांना आता प्रसाद वाटत असते. आता घरातील वातावरण सुद्धा पूर्वीपेक्षा अधिकच पॉझिटिव्ह झालेलं असं सगळं काही मंगल घडणार असतं. गुरुजींनी असं सांगितल्यामुळे सर्वजण खूप खुश असतात आणि सायलीने केलेला प्रसाद अगदी आवडीने खातात. त्यानंतर सगळं काही आटोपून आता गुरुजी हे जायला निघतात.
त्यानंतर अस्मिता म्हणते, मला ना खरंच काळजी वाटायला लागली होती, पण नशीब पूजा तर अगदी नीट झाली, व्यवस्थित झाली. त्यावरती पूर्णा आजी म्हणतात, हो ना बाई. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, अस्मिता ताई अहो नीट पार पाडणारच होती, कारण आपण ती चांगल्या कारणासाठी केली होती ना, म्हणून आणि घरात आनंद यावा म्हणून केली होती. मग कशी अडचण येणार त्यात. तेव्हा पूर्णा आजींचं मन त्यांनाच खात असतं आणि त्या त्यांच्या मनातील गोष्ट बोलून दाखवतात की घरात आनंद येण्यासाठी पूर्ण घर एकत्र असावं लागतं आणि घरातली माणसं सुद्धा तशी असावी लागतात की सगळ्यांनी एकत्र येण्याची इच्छा सर्वांनाच असावी लागते आणि खेळीमेळीच वातावरण लागतं. कारण अश्विन आपल्याशी असं खूप फटकून वागतात आणि त्याची बायको तर असं म्हणून पूर्णा आजी या अगदी उदासच होतात. त्यांच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. सर्वांना पूर्णा आजींची खूप काळजी वाटत असते. तेव्हा सायली आता पूर्णा आजी जवळ बसते आणि त्यांना खूप प्रेमाने समजावू लागते, पूर्णा आजी प्रियाच वागणं तुम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये, तुम्हाला खटकतंय हे मला माहिती आहे, पण पूर्णा आजी तुम्हाला सांगू आधीपासूनच हाला सर्वांना तिचा स्वभाव माहीत होता. अहो ती आपल्या घरामध्ये मध्ये सुभेदारांची आदर्श सून असल्याचं फक्त नाटक करत होती, पण सत्यानं खरंच काही वेगळं होतं पूर्णा आजी, आणि तिने तिचा मूळ स्वभाव दाखवण्याचा बऱ्याचदा प्रयत्न सुद्धा केला. हा पूर्णा आजी तुम्ही जरा आठवून बघा असं म्हणून आता सायली पूर्णा आजीना ते सगळं आठवण्यासाठी ना भाग पाडते. तेव्हा कॉफीवरून तिने किती तांडव केला होता घरात, किती भांडण केली होती आणि सायली व विमलला कशा प्रकारे खोटं ठरवलं होतं हे सगळंच आता पूर्ण आजींना आठवतं. त्यानंतर आता मधुभाऊंना बाहेर हाकलवण्यासाठी प्रियाने काय कारस्थान केली होती, अशा प्रकारे ती आता सर्वांना त्यासाठी गृहीत धरत होती हे सुद्धा आता प्रतापला आठवतं. मग प्रतापला हे आठवल्यानंतर तो म्हणतो, खरं आहे, कारण मला आता सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत. कारण झालंय काय ना, आपण प्रतिमाची मुलगी म्हणून तिला नेहमी जसं पाठीशी घालत बसलो, तिच्या चुका आपण सगळ्या पोटात घेतल्या, तिचा खोटेपण, तिचा तो अगदी उद्धटपणा आपण नेहमी सहन करत राहिलो, कारण ती प्रतिमाची मुलगी होती ना, म्हणून आपल्या मनात एक प्रतिमाची मुलगी म्हणूनच तिची इमेज अशी तयार केली होती. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.